कॉर्डिया वाले पैसा भी लेते, पोचा भी मरवाते। चला, दम शरद चालू आहे। आता आपण ओमाला पाठवणार आहोत आणि मी ती गेस करणार आहे, चीटिंग करणार आहे आपण, चीटिंग सर्वांसोबत प्रँक करणार आहे। यांना वाटेल हा एवढा बायकोला कसा ओळखतो। नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल पुरण करंजेकर वरती। तर आज कुठला दिवस आपला? दुसरा दिवस। ऑलमोस्ट 16-17 तासाची सेलिंग करून आपण चाललोय साऊथच्या तर्फे। कुठं आहो आता ते नाही माहिती, पण वी आर समवेअर इन द मिडल ऑफ द सी। आणि नीला नीला पाणी बघा। कब आएगी पूर्ण लिरिक्सची वाट लावते ही मुलगी। त्या दिवशी काय वेसवची पारू नटली ग, आज नीले नीले अंबर पर चांद कब आएगी। तर उमा, आज दुसरा दिवस आपला, तर काय काय ऍक्टिव्हिटी करणार आहे आपण आज? बघा, आजचं तर आपल्याकडे पॅम्पलेट आलेलं आहे। फुल स्टडी तर मी केली नाही, पण आजच्या दिवशी प्रणितचा फेवरेट ऍक्टिव्हिटी आहे, ते पुढे तुम्हाला समजेल काय आहे। आणि प्रणित बोलते की मी जिंकणार आणि काहीतरी घेऊन येणार, बघूया आपण काय इथे घेऊन जाते। पण आता सध्या आपण जाणार आहे डेक 6 मध्ये ब्लाइंड फोल्ड चॅलेंज, ते बघायला। म्हणजे ब्लाइंड फोल्ड चॅलेंज करणार आहे। तुझ्या डोळ्याला पट्टी लावून आपण तू शोधणार आहेस ना? हा, तशी तू आंधळीच वाटतेस या चष्मेमध्ये। अबे साले, आता आपण रे बॅनला बॅन करून हिला पट्टी लावूया डोळ्याला। चल, चला। तर आपले इन्सल्ट काय बोलतात त्याला, एम्बॅरेसिंग मोमेंट तर होतच आलेत। आज पण उमा सोबत एक चांगला मोमेंट घडला जो ती लाईफ मध्ये कधी विसरणार नाही। हा, तर आम्ही आलो होतो ब्लाइंड फोल्ड साठी, जो सकाळी 9 वाजता चालू होणार होता। तो आता आम्ही इन्क्वायरी केली तेव्हा माहिती पडलं की ते रात्री 9 वाजता चालू होणार। मी एएम बघितला, ती मोदीला कोणीतरी दुसराच समजून बसली। इस सज्जन को क्या तकलीफ है भाई, क्या तकलीफ है इनको? म्हणजे पीएम ला एएम समजून बसली। प्रत्येक फ्लोर वरनं आपल्याला मस्त एकदम नील्या नील्या पाण्याचा नजारा बघायला मिळतोय बघा। आणि हे काय आहेत माहिती आहेत ना? लाईफ राफ्ट, ही लाईफ बोट आणि हे लाईफ राफ्ट। आणि क्रू मेंबर ठेवायला पाहिजे इथे 3 दिवस। आणि याच्यामध्ये सर्व तुझं जेवण विवण जे काही सर्वायवल किट आहे ना, ते याच्यामध्ये असते। तो तू पाण्यामध्ये टाकलास ना, तो उघडणार आणि एक सर्कल होणार, शेडवाला सर्कल होणार, त्याच्यामध्ये मॅक्सिमम 8 लोक बसू शकतात। अच्छा, म्हणजे डायव्हिंगची बोलते का तू? डायव्हिंगचा नाही, बोटीचा। हा, ही जर बोट अबंडन्स शिप बोलतात ना, ते झालं तर हे टाकणार आणि या लाईफ बोट मध्ये घेऊन जाणार आपल्याला। तर आलोय आपण 8व्या फ्लोअरवर। बापरे, आहे ना 8वा फ्लोअर? तर 8व्या फ्लोअरवर पण आपण रूम बघितला, आपल्याच सारखा रूम आहे, एवढी स्पेस आहे, फक्त तिथे ओशन व्ह्यू आहे आणि इकडे स्टँडर्ड इंटिरियर व्ह्यू। कसं वाटलं तुला? हा, कसं वाटलं म्हणजे ओके आहे, पण 8व्या फ्लोअरवरनं बघायला गेलं तर समुद्र खूप खाली वाटतंय। तर बेटर इज 3rd and 4th फ्लोअर घेताय तर आवडेल तुम्हाला। आता प्रणित, मी काय विचारते, तू तर समुद्राला युज टू आहे बरोबर, पण मी तर नवीन आहे आणि मला स्विमिंग पण येत नाही। तर मी तुला काय विचारते की मी इथून पडली बाय चान्स तर मी बुडणार ना, तर मी कसं वाचणार? पहिले तर तू सीला आहेस, समुद्रावरती सेलिंग करतेस, तर तुला स्वतःचा ख्याल राखायचा आहे। बोटीला रेलिंग आहेत, ते तुला पडून नाही देणार। पण जेव्हा समुद्र रफ असला तर ही घटना होऊ शकते। जेव्हा तू पडशील तेव्हा तू डायरेक्ट समुद्राच्या आतमध्ये नाही जाणार, तू पहिले सरफेसला राहशील। कारण जेव्हाही माणूस पडतो किंवा कोणताही अॅनिमल पडतो, त्याच्या लंग्स मध्ये हवा असते आणि एवढं वरतीतून पुढणार तर एकदम खाली नाही जाणार। हा, तू खाली जाशील तरी पण तू वर येशील, कारण तुझ्या आतमध्ये हवा आहे ना लंग्स मध्ये, तर ती तुला खाली जाऊन नाही देणार, वर येईल ती। तू वर आलीस का हेल्प जेव्हा तू बोंबलशील तेव्हा तुझ्या तोंडामध्ये पाणी जाईल। जेव्हा तो पाणी तुझ्या तोंडामध्ये जाईल ना, तेव्हा तू बुडशील।
जर तू काही न करता म्यूट पण राहिलीस ना अशी, तरी पण तू वाचू शकतेस, फ्लोट होऊ शकतेस, बुडणार नाही, एवढं लक्षात ठेव. पण तू पण आपण घाबरल्यावरती ओरडतोस, पण मी असा प्रयत्न ठेवायचा की तोंडात पाणी नाही गेला पाहिजे. तोंडात जर पाणी गेलं तरच तू बुडशील, नाहीतर तू समुद्र तुला पाणी खाली बुडवणार नाही. मग तू स्कूबा डायव्हर जर तू पण उडी मारून मला वाचू शकते ना. जर मी उडी मारवली तर आपण दोघेही जाणार. बेटर आहे ती तो रिंग फेकायचा, जो बोया आहे ना, ऑस्कर जेव्हा तिने सांगितलं तेव्हा तो बोया फेकल्यावरती मग तू सेफ राहशील. मला वाटलं तू बोलणार बेटर आहे की तू डूब, मी तरी वाचते. मग मी लायब्ररी मध्ये जाऊन पुस्तक वाचते. चल. आणखी एक गोष्ट म्हणजे मी काल बोललो होतो, असं वाटत नको सांगू की नको सांगू, प्रश्न पडला होता, पण सांगतो. पूर्ण क्रूज वरती तुम्ही येताय तर अशा 4-5 ब्रँड आहेत, त्या तुम्हाला टोटली फ्री भेटतात इथे, अनलिमिटेड, किती पण पाहिजे तेवढा. हा, जर प्लॅन करताय आपल्या मित्रांसोबत तर फुल एन्जॉय करणार. आणि बट अल्कोहोल इज नॉट गुड फॉर हेल्थ, हे पण लिमिट मध्ये घेतलं तो इट्स गुड फॉर हेल्थ. लिमिट मध्ये घ्या, फ्री असले तरी. पण इथे पूर्ण वेसल, पूर्ण क्रूज वरती तुम्हाला फ्री आहे, पण लिमिटेड ब्रँड आहे. जे भारी ब्रँड आहेत त्यांना तुम्हाला पैसे भरायला लागतात. आणि तू पण लिमिट मध्ये राहिले तर तुला पण बरं आहे. तर डॉक्टर अरुण सर आहेत, जे आपले बाजूलाच राहतात, ते बघा रॉक क्लाइम्बिंग करताना. एक डॉक्टर असं काय करताना दिसतंय बघा तुम्हाला. काय बोलतो, 67 इयर ओल्डचा डॉक्टर दिसतोय तुम्हाला. छोड़ दो, गिर गया आप समझो. डॉक्टर साहब बहुत बढ़िया, एज इज जस्ट अ नंबर. सर बढ़िया लगा, व्हेरी गुड, मजा आ गया देखण्यात. चला, रॉक क्लाइम्बिंग तुम्ही बघितलं, आता वेसल वरती, क्रूज वरती जिम पण आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. ट्रेडमिल आहे, ट्रेडमिल मध्ये उमा चालणार आज हिल्स मध्ये. हा, हिल्स मध्ये चालून दाखव. नॉट इन यूज. हा, ते तुझे हिल्स बघून बोलले असेल. ट्रेडमिल पण चालते. हा, मी काय असं ट्राय करू नका हिल्स बिल्स मध्ये. उमा तू पण ट्राय नको करू, हिल्स काढून ये. हा, नको उगाच प्रॉब्लेम होईल. तसा 2nd फ्लोर वरती इथे आहे हॉस्पिटल सारखा काहीतरी, मेडिकल सेंटर. हा, पण असं काही करू नका. चल. दोस्ती का एक असूल है मैडम. नो सॉरी, नो थैंक यू. वेट, दिस इज नॉट फॉर यू. सही जवाब लेडीज एंड जेंटलमैन. चला, पूर्ण दिवस तुम्हाला वेसल मध्ये फिरवलं, आता आपण चॅलेंजेस करूया. हा, भरपूर सारी माहिती दिली, आता मस्ती करूया, एन्जॉय करूया. 4 जण आलेत, आता ब्लाइंड फोल्ड चॅलेंज करणार. तर चॅलेंज असा आहे उमा, काय ही 4 जण पाटणीवरती अक्षर लिहिणार आणि तो अक्षर काय आहे ती पहिला वाला ओळखणार. काय वाटतं, तुला ओळखणार? तू नाही, ओळखणार. उमा मॅडम गेलेली आहे चॅलेंज करायला ब्लाइंड फोल्ड. Okay. Once I blindfold you, just stay where you are till I tell you to move. Okay. I will give you a cup in your hand. Okay. And then you can, or else if you want, you can go down, sit down first, and then I give you a cup in your hand. All right. When I say go, there will be some cotton balls around. You have to try and collect those cotton balls blindfolded and put it in the cup. Your team is allowed to direct you left, right, आगे, पीछे, U-turn, whatever. Okay, but you are not allowed to literally give it to them and put it in their hand. Okay, all right. चला, पोचा मारासारखा तिला टॅलेंट दिलाय, बघूया. पुन्हा घ्या. चला, तर चॅलेंज असं आहे, ते कप दिलेत ना, त्याच्यामध्ये कॉटनचे बॉल टाकणार, ते फ्लोर वरती ते कलेक्ट करायचं आहे रोमा आणि तिला. बघूया कोण जिंकतं.
no touching. Just direct her. She'll do the remaining. No touching, sir. She'll do it. आगे आगे पीछे पीछे पैर के पास 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 चीटिंग 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 करता है तू। जा मागे मागे उलटा हो उलटी हो उलटी। अरे 2-3 टाक ना तू। जा पुढे पुढे। No touching, sir. No touching. Only directing. थोड़ा पुढे जा माझा ऐक. Alright, done. ओके डन डन बस. Done. You can remove your blindfold. You can remove your पुढे blindfold. पुढे पायाला हो गया. पायाला आपला पायाला हो गया. अरे वो कचरा है. अभी पोचा मारा तुम्ही. Brings them on 20, right? Yeah, 20-10 is the score. All right, again one person from each side, please come forward. Very nice. Very good. मस्त मस्त. One हे बघ person from that side. कॉर्डियल वाले पैसे पण घेतात आणि झाडू आणि पोचा पण मारून घेतात. One person from that side. कोण जिंकला पण अच्छा का कोण जिंकला 20 तुला काय भेटलं मग उमाने 10 कॉटन्स कलेक्ट केले खूप भारी पण मस्त प्रयत्न होता तुमचा आवाजच नाही ऐकत होता मला माझा आवाज ओळखायचा ना तुम्ही मागे जा पाठी हो आणि इथे दर्शना मॅडम 20 कलेक्ट किया ना 20 कॉटन्स कलेक्ट केले आणि ती जिंकलेली आहे बघा तर अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन उमा हारली बघा उमा आपण तुला हारली घेऊ नवीन हारली डेव्हिडसन मला गाईड नाही केला गाइडेंस नाही केला मग ते चुकीचं होतं ये कॉर्डिया वाले पैसा भी लेते पोचा भी मरवाते देखो तर हिच्या हारण्याच्या मागे माझा रिझन आहे कारण मी माझा लेफ्ट सांगत होतो बरोबर उलटा बोल होता बरोबर माझा लेफ्ट सांगत होतो आणि तिचा राईट होता ऍक्च्युअली चला दम शरात चालू आहे आता आपण उमाला पाठवणार आहोत आणि तिच्या कॉलरला माईक लावणार आहोत म्हणजे जो काही नाव सांगेल उमाला दम शरातवाला तो आपल्याला कॅमेरामध्ये ऐकायला भेटेल आणि मी ती गेस करणार आहे चीटिंग करणार आहे आपण चीटिंग सर्वांसोबत प्रँक करणार आहे यांना वाटेल हा एवढा बायकोला कसा ओळखतो हा बघूया मॅम Okay, now she is coming to act, guys. बोलो इजी बोलना छोटी बच्ची The Hulk chemist. The Hulk chemist. ये क्या है हॉलीवुड है The Hulk. हाँ हल्क केमिस्ट ओके हल्क केमिस्ट ओके हाँ केमिस्ट सॉरी आप लोग सबके साथ प्रैंक किया एक्चुअली ये माइक लगा था जो आपने बोला मुझे सुना ही दिया हाँ ये माइक में उन्होंने जो बोला वो मुझे सुना ही दिया इसलिए पहचान Okay, guys, they are YouTubers, they saying, and it was a prank. सावन को पानी तो जमानी मेरो ना थालो जान मेरो ना थालो माया तो होगा माया तो होगा माया तो होगा माया तो होगा मंडळी असं काय करू आपण वाटलं नव्हतं पूर्ण जेवढी मेंबर होते सर्वांवरती प्रँक केला बघा ओमाने आज हा नेक्स्ट लेवलचा प्रँक केला हा आणि पूर्ण कॉर्डियाला मध्ये पोचा आणि झाडू पण मारला तिने हा ना मला वाटलं नव्हतं की एवढा पोछा मारणार मी तेच बोललो मी घरात एवढा पोछा नाही मारला जेवढे इथे येऊन मारला
पण तुम्ही बघताय मजा आली असेल. आज पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग पण बनवला आणि चॅलेंजेस पण केले. चॅलेंजेस आज ब्लॉग केलं. काल आपण चॅलेंजेस नाही घेतलेलं. आपण आज चॅलेंजेस सगळं ते गेम्स असतात ना ते आपण बघितलं कसं असते. पण मजा येते ना, जे काही होते आमच्यासोबत दिवसामध्ये ऍक्टिव्हिटीज आणि इन्फॉर्मेशन ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. खूप आहे, फुल डे तुम्हाला म्हणजे बिझी ठेवणार आहे ते. उद्या आम्ही आगातीला जाणार आहोत, लक्षद्वीपला पोहोचणार आहोत. तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. आणि ते बघा मटण मागवलंय आपण, मटण आणि फिश फ्राय. तर या सर्वांनी क्रूजमध्ये जेवायला. तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं, चॅलेंजेस प्रँक सर्व तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडलं असेल तर काय करायला लागेल, लाईक कमेंट आणि शेअर आणि नक्की सबस्क्राईब करा, कारण पुढे पण तुम्हाला खूप काही बघायला भेटणार आहे. हा व्हिडिओ लेट येणार आहे. मसाला ही ऑर्डर करू शकता तुम्ही, ऑर्डर करायची असेल. टिल देन टेक केअर, बाय बाय. चला. उमा समजलं ना, आता तुला करायचं. रुक रुक, इधर इधर. ओके, रेडी स्टार्ट. हाँ, वेरी नाइस, वेरी गुड, वेरी गुड, वेरी गुड. सही जा रही है एकदम. परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. थैंक यू. नको नको, ये परत ये.